जगप्रसिद्ध लोणार सरोवर जे खाऱ्या पाण्याच्या स्वरूपामुळे जागतिक स्तरावर ओळखले जात होते ते सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे धोक्यात आले आहे। सरोवरातील नैसर्गिक गुणधर्म नष्ट होऊन आता ते गोड्या पाण्याकडे झुकत असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेश मापारी यांनी मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांना निवेदनाद्वारे तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे। मापारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, लोणार सरोवर हे महसूल, वन, पुरातत्व विभाग आणि जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या उदासीनतेमुळे गंभीर पर्यावरणीय संकटात सापडले आहे। पूर्वी सरोवरातील पाण्याचा पीएच सामू 11.5 इतका असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे बाह्य जीवसृष्टी वाढत नव्हती। त्यामुळे सरोवरात एक विशिष्ट नैसर्गिक अन्न साखळी निर्माण झाली होती। मात्र गेल्या काही वर्षांपासून झालेल्या बेजबाबदार विकास कामांमुळे आणि नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात बदल झाल्याने त्या साखळीचा पूर्णपणे नाश झाला आहे। मापारी पुढे सांगतात की वन विभागाने लोणार परिसरात सुमारे 32 हेक्टर जमीन वन उद्यान विकास कामासाठी अधिग्रहित केली होती, पण आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। यापूर्वी धार आणि रामगया या भागातून येणारे पाणी शेतकरी त्यांच्या शेतात सिंचनासाठी वापरत होते, त्यामुळे हे पाणी सरोवरात मिसळत नसे। परंतु सध्या जवळपास 45 HP प्रति सेकंद वेगाने मोठ्या प्रमाणात पाणी थेट सरोवरात मिसळत आहे, ज्यामुळे सरोवरातील खारटपणा कमी होऊन ते गोड्या पाण्याकडे झुकत आहे। तसेच केंद्रीय पुरातत्व खात्याच्या उदासीनतेमुळे धार समूह, सीतानाणी आणि पापहरेश्वर या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात पाणी सरोवरात येत आहे। या पाण्याचा प्रवाह दुसरीकडे वळविण्यासाठी अनेकदा विनंती करूनही विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही, असे मापारींचे म्हणणे आहे। याशिवाय नगरपालिकेने उभारलेला सांडपाणी प्रकल्पही अपुरा ठरत असून पावसाळ्यात गावातील जवळपास 25% पावसाचे पाणी सरोवरात मिसळते, त्यामुळे सरोवराच्या पाण्याची पातळी धोकादायकरित्या वाढत आहे। राजेश मापारी, प्राध्यापक गजानन खरात, शेख समद, विकास मोरे यांनी जनआंदोलनाचा इशारा दिला आहे। बॉक्स लोणार सरोवराच्या नैसर्गिक गुणधर्माचा ऱ्हास होत असून जागतिक स्तरावरील 3ऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर गोड्या पाण्यात रूपांतरित होत आहे। शासनाने तातडीने हस्तक्षेप करून महसूल, वन, पुरातत्व आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करून उपाययोजना कराव्यात, अन्यथा जनआंदोलन उभे करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। या निवेदनाच्या मुख्य प्रती मुख्य सचिव, महसूल आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी बुलढाणा, नागपूर, पुरातत्व विभागाचे अधीक्षक व विभागीय वन अधिकारी, अकोला वन्यजीव विभाग यांनाही पाठविण्यात आल्या आहेत। लोणार सरोवराच्या संरक्षणासाठी नागरिकांमध्ये वाढत असलेल्या चिंता लक्षात घेता या निवेदनाकडे शासनाने गांभीर्याने पाहून तातडीने कृती करणे आवश्यक असल्याची मागणी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस राजेश मापारी यांनी पत्रकार परिषदेत केली। आणि याला पूर्णपणे आर्कॉलॉजी डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि नगरपालिका ही कारणीभूत आहे। माझी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या विभागावरती कारवाई करून हे तलावाच्या आत जाणारं गोडं पाणी होतं ते थांबून त्या ठिकाणी पुन्हा ज्या पद्धतीचं पहिले खारं पाणी होतं त्या पद्धतीने खारं पाणी राहावं यासाठी काम करावे, अशी या निवेदनाद्वारे विनंती सुद्धा करतो।